राज्यातील 27,920 ग्रामपंचायतीमध्ये सफाई, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, कर वसुली आणि लिपिक या पदावर काम करत असलेले सुमारे 60,000 कामगार कमी वेतनामध्ये काम करत आहेत। वेतन श्रेणीच्या मागणीसाठी दिनांक 26 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेतर्फे दुपारी 12 वाजल्यापासून ते 29 फेब्रुवारीपर्यंत काम बंद आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे। तब्बल 4 दिवस हे कामबंद आंदोलन चालणार आहे। या कामगारांच्या वेतनाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे। याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अनेक आंदोलने केली, मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही। यावेळी 60,000 कर्मचाऱ्यांना महानगरपालिका आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करण्यात यावी, निवृत्ती वेतन लागू करावे, 19 महिन्यांचा एरियस देण्यात यावा, अशा अनेक मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात निदर्शने आंदोलन करण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेअंतर्गत काल दिनांक 26/2/2024 पासून आपल्या जिल्हा परिषद चंद्रपूर येथे विविध मागण्यांसाठी आम्ही काम बंद आंदोलन आम्ही स्वीकारलं आहे। आमच्या शासनाकडे विविध मागण्या असून त्यामध्ये आमची पहिली मागणी आहे, जे नगरपंचायत नगरपालिका ज्या कर्मचाऱ्यांना आपल्या वेतन श्रेणी देते त्याचप्रमाणे आम्हाला ग्रामपंचायत कर्मचारी सुद्धा मिळाले पाहिजे। त्यानंतर आहे निवृत्ती वेतन ते लागू केलं पाहिजे। नंतर आहे आमच्या भविष्य निर्वाहाची रक्कम होती ते आमच्या EPF कार्यालयामध्ये जमा झाली पाहिजे। नंतर आमच्या वेतनासाठी जे वसुलीत आमची अट लादली होती ते सुद्धा आमची अट रद्द झाली पाहिजे। नंतर आहे जे आमचे 10% पदे आमचे निवड करण्यात होती त्यामध्ये आमच्या 4थ्या श्रेणीमधल्या आणि 3ऱ्या श्रेणीमधल्या नियुक्ती देण्याबाबत ही सुद्धा आमची मागणी आहे। नंतर आहेत जे आमचे 10/11/2020 पासून आमची प्रलंबित वेतन मागणी होती ती मागणी सुद्धा आम्हाला तात्काळ आधार केली पाहिजे। नंतर आहे जे जिल्हा परिषद उपमुख्य कार्याधिकारी यांनी एक पत्र काढलं होतं का जिल्हा परिषद शाळेमध्ये 3 दिवस सफाई करायची, ते पत्र काढलं ते तात्काळ ते रद्द केलं पाहिजे। नंतर जे आम्ही कोविडमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी रात्रंदिवस आम्ही काम केलं आहे ते आमच्या त्यामध्ये आम्ही 19 महिने पैसे आम्हाला वेतन मिळालं नाही, ते वेतन आम्हाला तात्काळ अदा केले पाहिजे। अशा आमच्या बहुत साऱ्या मागण्या आहेत। ह्या जर मागण्या शासनाने जर पूर्ण केल्या नाही तर आम्हाला येथून बेमुदत आम्ही काम बंद आंदोलन करण्याचा आम्ही इशारा घेतलेला आहे आणि आम्ही इशारा स्वीकारणारच आहोत। आणि समोर जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर 60,000 कर्मचारी आहोत आम्ही पूर्णपणे काम बंद करणार, आमच्या सहभीतीने असा निर्णय घेतला आहे। NTV न्यूज मराठी, चंद्रपूर।